हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपले केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन फ्लॉक्युलेटेड अँड डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. सो प्रिव्हियसली आपण सस्पेन्शनची डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स बघितलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की सस्पेन्शनचे दोन टाईप्स आहेत. एक आहे फ्लॉक्युलेटेड अँड सेकंड वन आहे डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. सो वन बाय वन आपण याचा जो डिफरन्स आहे तर तो बघू. तर फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये काय होणार, रेट ऑफ सस्पेन्शन इज हाय अँड डिफ्लॉक्युलेटेडमध्ये रेट ऑफ सस्पेन्शन इज लो. सेकंड वन आहे फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये सेडिमेंट रॅपिडली फॉर्म. सेडिमेंट म्हणजे काय, जो की सस्पेन्शनमध्ये समजा हे सस्पेन्शन आहे, सस्पेन्शन बाय फेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे, म्हणजे यामध्ये दोन फेज आपण ॲड करतो. जी सॉलिड फेज आहे तर ती लिक्विडमध्ये डिस्पर्स केली जाते मग, आणि याला आपण म्हणणार बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म, कारण यामध्ये दोन फेज आहेत. मग सेडिमेंट म्हणजे काय, हा जो सॉलिड पार्ट आहे याला आपण म्हणणार सेडिमेंट. सेडिमेंट रॅपिडली फॉर्म म्हणजे फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये हा जो सॉलिड पार्ट आहे तर तो रॅपिडली फॉर्म होणार, आणि याच्याच अपोजिट डिफ्लॉक्युलेटेडमध्ये हा जो सेडिमेंट आहे तर तो स्लोली फॉर्म होणार. देन आहे सेडिमेंट इज इझी टू डिस्पर्स. सेडिमेंट म्हणजे हा जो सॉलिड पार्ट आहे हा लिक्विड फेजमध्ये इझिली डिस्पर्स होणार, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये जी सॉलिड फेज आहे तर ती लिक्विड फेजमध्ये इझिली डिस्पर्स होणार नाही. सेडिमेंट इज इझी टू डिस्पर्स आणि याच्या अपोजिट सेडिमेंट इज डिफिकल्ट टू डिस्पर्स. सेकंड वन आहे सुपरनेटेड लिक्विड क्लिअर, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये आहे सुपरनेटेड लिक्विड नॉट क्लिअर. आता या आधीचा आपण पॉईंट बघितला, जी सॉलिड फेज आहे ती लिक्विड फेजमध्ये इझी डिस्पर्स होत असल्यामुळे हे जे सोल्युशन आहे किंवा हे जे सॅम्पल आहे हे पूर्णपणे क्लिअर दिसणार, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये याच्या अपोजिट असणार, सुपरनेटेड लिक्विड नॉट क्लिअर. नेक्स्ट वन आहे पार्टिकल्स फ्रॉम लूज ॲग्रिगेट्स अँड पार्टिकल्स एक्झिस्ट ॲज अ सेपरेट एंटायटीज. म्हणजेच फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये काय होणार, जे सॉलिड पार्टिकल्स आहेत तर ते लूजली पॅक होणार, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये जे सॉलिड पार्टिकल्स किंवा जो हा सेडिमेंट आहे तर हा क्लोजली पॅक होणार. आता फ्लॉक्युलेटेडमध्ये सॉलिड पार्टिकल्स किंवा सेडिमेंट हे लूजली पॅक होत असल्यामुळे यामध्ये केकचं फॉर्मेशन्स होणार नाही, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये काय होणार, हे जे सेडिमेंट्स आहेत तर ते क्लोजली पॅक होत असल्यामुळे इथे केकचं फॉर्मेशन होणार. नेक्स्ट आहे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म. फ्लॉक्युलेटेडमध्ये नेटवर्क लाईक स्ट्रक्चरचं फॉर्मेशन्स होणार, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म होणार नाही. म्हणजेच फ्लॉक्युलेटेडमध्ये काय होणार, लाईक ह्या टाईपचं स्ट्रक्चर फॉर्म होणार, याला आपण म्हणणार नेटवर्क लाईक स्ट्रक्चर, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये याचं स्ट्रक्चरचं फॉर्मेशन होत नाही. लास्ट पॉईंट आहे द फ्लॉक्युल्स स्टिक टू द साईट ऑफ बॉटल, अँड डिफ्लॉक्युलेटेडमध्ये आहे फ्लॉक्युल्स डज नॉट स्टिक टू द साईट ऑफ बॉटल. फ्लॉक्युल्स म्हणजे काय, हे जे सेडिमेंट्स आपण किंवा हा जो सॉलिड फेज आपण लिक्विड फेजमध्ये जी डिस्पर्स केलेली आहे तर याचे जे सेडिमेंट्स म्हणजे छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत तर ते बॉटलच्या साईडला स्टिक होणार. हे होणार फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्समध्ये, आणि डिफ्लॉक्युलेटेडमध्ये हे जे फ्लॉक्युल्स आहेत तर ते बॉटलला स्टिक होणार नाही. एक डेली रुटीनमधलं जर आपण एक्झाम्पल घेतलं, जे आपली वॉटर बॉटल असते ती जर आपण तीसुद्धा जेव्हा पॅक असते त्यावेळेस जे वॉटरचे ड्रॉपलेट्स असतात तर ते बॉटलला साईडला असे स्टिक झालेले असतात. तर सेम हीच कंडिशन्स कुठे असणार, फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्समध्ये. जर यामध्ये डिफरन्समध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, आणि पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.